तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज अनेक दिग्गजांच्या राज्यभरात प्रचार सभा पार पडणार आहेत. आरोप प्रत्यारोप होत आहेत. नेमकं पुढचं राजकारणातलं समीकरण काय असणार हे आपण पाहणारच आहोत. बातम्यांचा ओघ हा असाच सुरू राहणार आहे. पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याआधी आता आपण एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सकाळी धामणगाव रेल्वे इथे जाहीर सभा, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी चंद्रपुरात सभा. प्रियंका गांधींची शिर्डीत सभा, साई दर्शनानंतर सभेला करणार संबोधित, तर उद्या कोल्हापुरात घेणार महाविकास आघाडीसाठी जाहीर सभा. ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल. आता एक राहिलो तर सेफ राहू. पुण्यातल्या भर सभेत फडणवीसांनी ऐकवला मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ. यांचे नापाक इरादे काढून टाका, फडणवीसांचं आव्हान. त्यांनी काल एक सांगितलं, माझं नाव नाही घेत हल्ली, घाबरतात वाटतं, कारण गेल्या वेळेला नकली संतान बोलेपर्यंत त्यांची मजल गेली होती. लोकसभेला नकली संतान म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली, मात्र आता माझं नाव घ्यायलाही घाबरतात. नाशिकच्या सभेतून ठाकरेंचा हल्लाबोल. लोक निर्लज्जासारखे आम्हाला सोडून गेले, आपण झक मारायची आणि दुसऱ्यांचं नाव घ्यायचं म्हणत कोल्हापुरातून शरद पवारांची मुश्रीफांचं नाव न घेता खोचक टीका. पंधरा वर्ष एकाला संधी दिली, आता नजीब मुल्लांना संधी द्या. मुंबईच्या विकासासाठी 3,000 कोटी रुपये देणार, अजित पवारांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार. महायुतीच्या उमेदवारांसाठी अजित पवारांच्या सभांचा झंझावात. सोलापूर, पुण्यासह नाशिकमध्ये अजित पवारांच्या जाहीर सभा. डोंबिवलीत उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा. ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रेंसाठी उद्धव ठाकरे मैदानात. आणि राज ठाकरे यांच्या नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2 सभा. दुपारी 4ला सातपूरमध्ये, तर संध्याकाळी 7 वाजता सिडकोमध्ये सभा. आता बातमीपत्राला सुरुवात करूयात. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावेळीच मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती. निवडणुकीला काही दिवस उरले असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलंय आणि त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार यावर आता चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ना महायुतीनं जाहीर केला ना महाविकास आघाडीनं. महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पहिल्याच प्रचार सभेतून फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले. पण मुख्यमंत्री पदाबद्दल फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. न मैं मुख्यमंत्री की रेस में हूँ, न मैं अध्यक्ष की रेस में हूँ. ऐसी कोई रेस ही नहीं है. मैं ऐसी किसी रेस में नहीं हूँ. भारतीय जनता पार्टी मेरा घर है. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा. तसंच काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी भाजप नवा चेहरा देऊ शकतं असं म्हटलं होतं. महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व मिळून ठरवणार आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं फडणवीस यांनी म्हटल्यानं आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. उद्योगपती गौतम अदानींच्या घरी झालेल्या बैठकीचं पुराण काही संपायचं नाव घेत नाहीये. अजित पवारांनी याविषयी केलेल्या दाव्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाच 5 वर्षांपूर्वी झालेल्या एका बैठकीवरून दावे प्रतिदाव्यांचा सामना रंगलाय. आता त्या बैठकीविषयी अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय.
अमित शाह थे, गौतम अडानी थे, प्रफुल्ल पटेल थे, देवेंद्र फडणवीस थे, अजित पवार थे, पवार साहब थे, सब थे। बैठकीत गौतम अदानी यांच्या उपस्थितीविषयी अजित पवार यांनी केलेला दावा शरद पवार यांनी खोडून काढला। गौतम अदानी यांच्या घरी बैठक झाली होती। या बैठकीत अमित शाह हजर होते, पण गौतम अदानी चर्चेत सहभागी नव्हते असा खुलासा शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला। शरद पवार यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्या बैठकीत अदानी हजर नव्हते असं म्हटलंय। मीटिंग जरूर हुई थी, अडानी जी उसमें थे नहीं, अडानी जी का कोई संबंध नहीं उठता है। ऐन निवडणुकांच्या आधी हा वाद रंगल्यानं आता हे प्रकरण आणखीन गाजणार असं दिसतंय। अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सकाळी धामणगाव रेल्वे इथे जाहीर सभा होणार आहे, तर महाविकास आघाडी उमेदवारासाठी चंद्रपुरातील चिमूरमध्ये ते सभा घेणार आहेत। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या सभांचा धडाका पाहायला मिळतोय। शिर्डीतील उमेदवार प्रभावती घोगरे, संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात आणि श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यासाठी प्रियंका गांधी संयुक्त सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंची तोफ आज सिंधुदुर्गात धडाडणार आहे। सावंतवाडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे। अजित पवारांच्या आज 4 सभा होणार आहे। सोलापूर, जुन्नर, खेड आणि नाशिकमध्ये अजित पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंची डोंबिवलीमध्ये आज जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यासाठी उद्धव ठाकरे प्रचार करणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2 ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे, तर संध्याकाळी नाशिकच्या सिडको भागात मनसेच्या उमेदवारांसाठी जाहीर ते सभा घेणार आहेत। महाराष्ट्रात 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचं पत्र असल्याचा दावा फडणवीसांनी एका मुलाखतीत केला। मी काही तेव्हा सत्तेत नव्हतो, तरी देखील मी सांगितल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली याचा अर्थ त्यांनी ओळखला पाहिजे। माझं स्थान काय आहे असा टोला शरद पवार यांनी फडणवीसांना लगावलाय। नांदगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना धक्का दिलाय। भर प्रचार सभेत मनसेच्या उमेदवारानं उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केलाय। निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना अकबर सोनावाला यांनी माघार घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। रवींद्र वायकर यांच्या विरोधातील मुंबईतील जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडाधिकारी न्यायालयानं मान्य केलाय, त्यामुळे वायकरांना दिलासा मिळालाय। राज्यातील अनेक भागात उमेदवारांची एका मतासाठी फिल्डिंग असते। अशातच मुंबईत, पुण्यात नोकरीसाठी गेलेल्या गावाकडच्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना फोनाफोनी सुरू झाली आहे। 18 आणि 19 नोव्हेंबरला कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाहीये। केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे, त्यामुळे त्या शाळांबाबत स्थानिक स्तरावर सुट्टी जाहीर करावी असं स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलंय। निवडणुकीतील नव्या ठेकेदारी पद्धतीच्या प्रचाराचा शेती कामांना फटका बसतोय। शेतीची कामं ठप्प झाली आहेत। प्रचाराला गेल्यावर जेवणासह 400 रुपये मिळतात, तर शेतमजुरीसाठी केवळ 300 रुपये मिळत असल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत। कोल्हापुरातील सभेत शरद पवार यांनी हसन मुश्रीफांचं नाव न घेता खोचक टोलेबाजी केली आहे। लोक निर्लज्जासारखे आम्हाला सोडून गेले, आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा प्रकार सुरू असल्याचीही जळजळीत टीका पवारांनी केली। नाशिकमध्ये राड्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। ही घटना निंदनीय असून राज्यात गुंडगिरी चालणार नाही। या घटनेकडे पोलिसांनी लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी असं पंकजा मुंडे म्हटलं। पैसे वाटण्याचा प्रकार होत होता, तो समोर आणणं गरजेचं होतं, त्यामुळे आता आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्र देणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली आहे। सत्तेत असताना केलेल्या कामांमुळे महायुतीची राज्यातली परिस्थिती मजबूत असली तरीही कोणतीही जोखीम न घेता जोमानं कामाला लागा असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय। पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करा अशा सूचना दिल्या। महाराष्ट्रात महिलांचं राज्य आलं पाहिजे असं विधान अभिनेता सयाजी शिंदेंनी दिलीप वळसे पाटलांच्या रांजणगाव येथील सभेतून केलं। महिलांचं राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान असल्याचा दाखला देत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठं खिंडार पडलंय। भाजपला पाठिंबा देत जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। चोपडा विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन आणि रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। महायुतीचे उमेदवार चंद्रकांत सोनावणे यांना विजयी करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला।
जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटलांसाठी चक्क वासुदेव मैदानात उतरलेले आहेत. गावोगावी जाऊन वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराचा धूमधडाका उडवून दिलाय. हातात चिपळ्या आणि मुखावर आत्मीयतेचा भाव असलेले वासुदेव प्रत्येक चौकात आणि घरात जाऊन गुलाबराव पाटलांचा प्रचार करतायत. कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपचे नेते पाशा पटेल यांनी आक्षेपार्ह हातवारे आणि वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. दरम्यान पटेलांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी कर्जत जामखेडमधील महिलांनी केली. पश्चिम महाराष्ट्र